कोर्ट आता निर्णयापर्यंत पोहोचलंय असं दिसतंय. कोर्टानं आता फक्त एक बाजू बाहेर ठेवलीये, तो म्हणजे या केसचा निकाल. संतोष अण्णा देशमुख यांची वर्षभरापूर्वी जी हत्या झाली ती अगदी निर्घृणपणे झाली आणि जी हत्या या महाराष्ट्रात सोडा भारतामध्ये आपण पिक्चर मध्ये पाहतो अशा प्रकारची ही केस आहे आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या कुठेतरी या केस मधला हा निकाल आता लवकरच लागू शकतो. याचं मुख्य कारण किंवा या केसमध्ये फाशीचाच निर्णय होऊ शकतो असे सांगणारे आणि ऐकणारे आपण बघितले. पण आता ती नेमकी खरी माहिती काय आहे, कोर्टानं काय सांगितलेलं आहे आणि वाल्मिक कराड असेल किंवा त्यांच्या टोळीतले माणसं असतील यांना फाशीची शिक्षाच होऊ शकते का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, सुरुवातीपासून जर हे प्रकरण समजून घ्यायचं म्हटलं तर या प्रकरणामध्ये पवनचक्कीच्या कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्यांची जी काही टोळी ऍक्टिव्ह होती असं सांगितलं गेलं होतं किंवा अशी माहिती आहे. त्या माहितीनुसार आपण सांगतो, काल कोर्टामध्ये 23 व्हिडिओ सादर केले. ते व्हिडिओ बद्दल सुद्धा आपण बोलूयात. पण सुरुवातीपासून जर हे प्रकरण बघायचं म्हटलं तर या खंडणीमध्ये वाल्मिक कराडांनी हे पाठवलेली माणसं आणि त्या माणसाच्या आड येणारा माणूस तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख. सरपंचांनी काय केलं तर आमच्या गावापासली कंपनी आहे, आमच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळेल किंवा आमच्या गावाला याचा फायदा होईल, अशा प्रकारची संतोष अण्णा देशमुखांची मानसिकता होती आणि कुठेतरी चांगली मानसिकता होती. आणि एका बौद्ध तरुणाला किंवा वॉचमॅनला एका मारहाण झाली आणि त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख त्याला वाचवायला गेले किंवा त्याच्या भांडणामध्ये ते पडले आणि त्यानंतर मग यांनी ठरवलं की संतोष अण्णा देशमुख आपल्याला आड येतात, संतोष देशमुख कुठेतरी आपल्या धंद्यामध्ये आपण जे काय मागतो ते मागण्यामध्ये कुठेतरी आडवे यायला लागलेत आणि त्यामुळे जो आडवा येईल त्याला आडवा करायचं, अशा प्रकारची यांची मानसिकता त्यावेळेस होती. आणि त्यावेळेस ती मानसिकता असल्यामुळे त्यांनी ग्रुप त्यांचा होता, तो म्हणजे मोकारपंथी नावाचा ग्रुप. आपल्याला माहिती आहे, आपण बरेच त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवले, सगळी माहिती आपण ऐकलीये. पण मोकारपंथी नावाच्या ग्रुपवर काल जो व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये त्या ग्रुपवर बऱ्याच वेळेस व्हिडिओ कॉल केले गेले आणि संतोष अण्णा देशमुख यांचा खून करताना सुद्धा त्या वाल्मिक कराड यांच्या सोबत त्या आरोपींचं बोलणं चालू होतं, असे सुद्धा काही व्हिडिओ आहेत. आणि हे व्हिडिओ पाहता आणि सगळ्यात महत्वाचा जर या केस मधला मुख्य मुद्दा जर आपण पाहिला तर तो म्हणजे ही केस अशी नाहीये की फक्त चाकू मारला माणूस मेला, गोळी घातली माणूस मेला किंवा दांडकं डोक्यात घातलं म्हणून माणूस मेला. तर ही केस अशी नाहीये, तर केस अशी आहे की उचललंय, ठरवून केलेलं आहे, याच्यामध्ये सगळं काही ठरवून आहे. उचलायचं, अपहरण करायचं, एकदम पिक्चर्स मध्ये कशा प्रकारे आपण बघतो तशा प्रकारचं आहे. आणि कोर्टाला हे सगळं काही लक्षात आलेलं आहे. कारण लक्षात कशावरून आलेलं आपण असं का म्हणतोय तर काल कोर्टामध्ये अगदी 23 व्हिडिओ दाखवण्यात आले. कोर्टामध्ये त्या 23 व्हिडिओ मध्ये संतोष अण्णा देशमुख यांना कशा प्रकारे मारहाण त्यांनी केलेली आहे, कशा प्रकारे काय केलेलं आहे. मात्र कोर्टाने कुठलेही ते व्हिडिओ बघितले नाहीत. का बघितले नाहीत? कारण सुरुवातीचा व्हिडिओ बघितला आणि शेवटचा एक व्हिडिओ बघितला आणि कोर्ट अगदी स्तब्ध झालं. आम्हाला हे व्हिडिओ बघायचे नाहीत, आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बघू शकत नाहीत, हे कोर्टाचं म्हणणं आहे. अगदी दुर्मिळातली दुर्मिळ ही केस आहे. भारतामध्ये कधीही अशा प्रकारची केस घडली नसावी, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे असं म्हणायला आता हरकत नाही. कोर्टाच्या लक्षात आलेली ही गोष्ट. मग आता याच्यात अंत आहे, याच्यात कुठेतरी सगळ्या जी गोष्ट सुरुवात होते त्या गोष्टीला मात्र अंत कधी ना कधी आहे. स्वतः तो आपल्याला सुद्धा, माणसाला सुद्धा अंत आहे. मग हाच अंत आता या केसचा लवकरच होऊ शकतो. याचं कारण सगळं काही लक्षात आलं. कोर्टाच्या सरकारी वकिलांनी जे काही युक्तिवाद केला, त्या युक्तिवादामध्ये कोर्टाचं जे काही म्हणणं आलं ते पॉझिटिव्हली होतं आणि कुठेतरी संतोष अण्णा देशमुख यांच्या बाजूने आता पारडं हे जड झाले दिसते आणि कुठेतरी संतोष अण्णा देशमुख यांना लवकरच न्याय मिळू शकतो हे याच्यावरून लक्षात येते.
आपण जर पाहिलं तर संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनामधले जे काही व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये संतोष अण्णा देशमुख हे पाणी मागत होते. पाणी मागत असताना हे लोक त्यांच्या तोंडावर लघवी करतात. जे सुरेश दसांनी हे रिपोर्ट यायच्या आधी, हे व्हिडिओ यायच्या आधी सगळं काय सांगितलं होतं. त्यांना माहिती एवढी कुठून आली, कोणी पुरवली हे आपल्याला जरी माहिती नसलं तरी सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्यासोबत काय काय घडलंय हे सुरेश दसांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं. सभागृहात सोडा, मीडियावर सुद्धा असं बऱ्याच वेळेस सांगितलं होतं. आणि ते अगदी तंतोतंत जसं व्हिडिओ मध्ये आहे, ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी लोकांना दिसल्या आहेत, फोटो संतोष देशमुखांचे काही, आता वर्ष झालं संतोष देशमुखांच्या केसला, वर्ष झाल्यानंतर संतोष देशमुखांचे काही फोटो आले आणि ते फोटो पाहून आजही महाराष्ट्र हळहळलेला आहे. कारण ही हत्या ही माणुसकीची आहे, कुठल्या माणसाची असू द्या, पण ही माणुसकीची हत्या कशा प्रकारे आहे, तर ही घटना म्हणजे चुकीची आणि किती विदारक घटना आहे हे याच्यावरून लक्षात येते. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अवघा महाराष्ट्र लढतोय हे तर खरंच आहे, पण यामध्ये सामाजिक तेढ कशा प्रकारे निर्माण झालेलं आहे हे सुद्धा आपण बीड मध्ये पाहिले. कुठेतरी लोक विचार करतात की हे आमच्या समाजाचे आहेत म्हणून यांना विरोध होतो, हे आमच्या जवळचे आहेत म्हणून यांना विरोध होतो. तर बाबा, अशा प्रकारची कुठलीही गोष्ट या केसमध्ये आपण लक्षात घेतली नाही गेली पाहिजे. समाज असेल किंवा जात असेल आणि हा माझ्या जातीचा आहे, मी याच्या जातीचा आहे म्हणून याला टार्गेट केलं जाते का? तर नाही. एखाद्या माणसाला तुम्ही जर अशा प्रकारच्या पिक्चरच्या स्टाईलनं, दुर्मिळ स्टाईलनं तुम्ही फक्त कशामुळे मारता, तर एक प्रकारे तुम्हाला दहशत निर्माण करायची होती. त्या भागामध्ये दहशत निर्माण करून कुठेतरी दाखवायचं होतं की आम्ही कशा प्रकारे इथं वर्चस्व आम्ही गाजवतो. त्या मोकारपंथी सोशल मीडियावर व्हायरल करायचं होतं की आमच्या नादाला कोणी जर लागलं तर काय त्याच्या पुढचे हाल होतात हे यांना दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी तो प्रकार केलेला होता हे याच्यावर लक्षात येत होतं. आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या या केस मधला महत्वाचा मुद्दा जर हा आहे, सामाजिक तेढ निर्माण झालेलं होतं त्यावेळेस, आजही आहे. आजही बऱ्याच लोकांचा विचार, मानसिकता अशी आहे की हे आमच्या जातीचे आहेत, हे आमच्या जातीचे आहेत. जात वगैरे काही नाही, ही माणुसकी आहे. फक्त माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे म्हणून लोक या घटनेमध्ये कुठेतरी सक्रिय आहेत आणि कुठेतरी बोलतायत की नाही, हे माणसाला मारणं, अशा प्रकारचं मारणं आणि हे मारणंच चुकीचं आहे. म्हणून त्या माणसाला कुठेतरी पाठिंबा आहे लोकांचा. आणि जे समाजासाठी त्यांनी केलेलं आहे, ज्या गावासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे, आणि कुठेतरी संसारिक माणूस होता, त्यांना 2 लेकरं होती, चांगला परिवार होता, सुखी संसार करणारा हा माणूस, आणि या माणसाला जर अशा प्रकारचं क्रूरतेने हे लोक संपवत असतील आणि हे क्रूरतेला कुठेतरी सजा झाली पाहिजे. किंवा कोर्टाचं सुद्धा जे काही पॉझिटिव्ह आलेलं आहे ते आता मात्र खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह म्हणावं लागेल. आणि कोर्ट याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता विचार केलाय कोर्टानं हे सुद्धा म्हणायला हरकत नाही. लवकरच या कोर्टाचा निकाल किंवा या केसचा निकाल आता लागू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.